अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे आणि ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। होय मित्रांनो, याबाबत शासनाकडून अधिकृतपणे GR देखील काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून निधी वितरणाचा GR हा काढण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। हा GR मित्रांनो 8 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। खूप दिवसांपासून मित्रांनो लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते। डिसेंबर महिन्याचा एक हप्ता उलटून गेला तरी देखील नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता होता तो हप्ता बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला नव्हता, परंतु आता फायनली बहिणींची प्रतीक्षा ही संपलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांचा बाकी होता तो आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली 263.45 कोटी इतका निधी प्रकाशीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो आता नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर त्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 263.45 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच हा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आज उद्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे 31 डिसेंबर ही KYC करण्यासाठीची शेवटची मुदत शासनाकडून देण्यात आलेली आहे। आता जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता ज्या महिलांची KYC झाली असेल त्यांना देखील मिळणार आहे आणि ज्या बहिणींची KYC अजून बाकी असेल त्यांना देखील हा हप्ता दिला जाणार आहे। त्यामुळे सर्वच बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो मिळणार आहे। परंतु तरी देखील ज्या बहिणींची अजून KYC बाकी असेल त्यांनी 31 डिसेंबरच्या अगोदर आपली KYC करून घेणे हे महत्त्वाचे असणार आहे, कारण की शासनाकडून या ठिकाणी 31 डिसेंबर ही KYC करण्यासाठी शेवटची तारीख ही देण्यात आलेली आहे।